क्लिनिक पंढरपूर. आज आपण बघतो की बाजारात वेगळ्या चहा उपलब्ध आहेत. वजन कमी करणे, शुगर, BP ह्यासाठी चहाचं प्रमाण बाजारात मार्केटमध्ये वेगळे चहा उपलब्ध आहेत व रेग्युलर चहा घेण्याचं प्रमाण जास्त आहे. तर रेग्युलर चहामध्ये टॅनिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. टॅनिनमुळे शरीरातले कॅल्शियम कमी होते व पोटाची तक्रारी वाढतात, पित्ताची तक्रारी वाढतात. ह्यासाठी आज आपण बघणार आहोत माधोबाकने प्रमेय रुग्णांसाठी लॉन्च केलेला प्रमेय टी. तर प्रमेय टी बद्दल आज आपण डिटेल बघणार आहोत. प्रमेय टी मध्ये 6 प्रकारचे कंटेंट आहेत. पहिला गुळवेल, दालचिनी, अद्रक, शेवगा, आवळा आणि कारली. तर गुळवेल हा हिपॅटोटॉक्सिसिटीवर काम करतो, अँटी ट्रेस म्हणून काम करतो, अँटीपायरेटिक म्हणून काम करतो. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते व शुगर कमी करण्यासाठी मदत होते. म्हणूनच गुळवेलला आयुर्वेदामध्ये अमृत असे पर्यायी नाव आहे. दुसरे शेवगा. शेवगा हा लोह, व्हिटॅमिन C, मॅग्नेशियम अशा मिनरलने परिपूर्ण असलेले औषध द्रव्य आहे. शेवगामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते, ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी इम्प्रूव्हमेंट होते. तर ह्या सगळ्यामुळे शुगर कमी होण्यास मदत होते. तिसरा आहे अद्रक. अद्रक हा अनुष्ण गुणाचा असून तो पचन चांगले करण्यास मदत करते व वातानुलोमन करते. त्याच्यामुळे शुगर कंट्रोल राहण्यास मदत होते. म्हणून अद्रकचा आपण ह्या समावेश केलेला आहे. चौथा आहे आवळा. आवळा हा व्हिटॅमिन C ने युक्त असा परिपूर्ण औषधी द्रव्य आहे, हे सर्वांना माहीतच आहे. आवळ्यामुळे शरीरातील डायजेस्ट सिस्टीम चांगली होते, शरीरातली उष्णता व पित्त ह्या गोष्टी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आवळ्याचा उपयोग शुगर कमी करण्यासाठी केला जातो. पाचवा आहे कारले. कारले हे उष्ण तीक्ष्ण गुणधर्मात्मक असून पचन चांगले करून शुगर कमी करण्यास मदत करते. शेवटचे 6वे म्हणजे दालचिनी. दालचिनी ही अँटीऑक्सिडेशन म्हणून काम करते, शरीरातील मेटाबॉलिझम इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मदत करते. मेटाबॉलिझम इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते व हृदयाच्या नसांची ताकद वाढण्यास मदत होते. म्हणून कार्डियक प्रोटेक्टर म्हणून सुद्धा ही दालचिनीचा आपण वापर करतो. आणि दालचिनीचा पचन नीट झाल्यामुळे शुगर कंट्रोल करण्यासाठी उपयुक्त. अशा 6 औषधांच्या कॉम्बिनेशन पासून हा प्रमेय टी बनवण्यात आलेला आहे. त्या प्रमेय टी मध्ये अशा पाऊच रूपात आपणास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर दररोज सकाळी 7 ते 8 वाजता एक पाऊच 1 कप गरम पाणी घेतले असता त्या गरम पाण्यामध्ये 1 पाऊच 5 मिनिटं बुडवून ठेवल्यानंतर तो औषधी प्रमेय टी काढा तयार होतो. तो 1 कप काढा सिप स्लोली घेतला असता 5 मिनिटे तर तुमचे ब्लड सर्क्युलेशन चांगले होईल, शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. तर असा हा टी आपण आहारात घेतला असता तर कुठलाही साईड इफेक्ट न होता तुमची शुगर कमी होण्यास मदत होईल व तुम्ही हेल्दी राहण्यास फायदा होईल. तर अशा छोट्या छोट्या आहारातले बदल केले असता आपण हेल्दी होण्यास मदत होईल व प्रमेयमुक्त होण्यास मदत होईल. तर अजून काही शंका समाधान असतील तर माधोबा क्लिनिक पंढरपूर फॉलोअप करा, ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा, आपल्या शंकांचे समाधान करण्यात येईल. धन्यवाद.